मेधा पाटकर विरुद्ध मध्य प्रदेश सरकार हे जे जजमेंट मी माननीय न्यायालयासमक्ष या प्रकरणात दाखल केलेलं होतं त्या जजमेंटच्या अनुषंगाने आज युक्तिवाद झाला। आंदोलन करणे हा भारतातील नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे असं मत मध्य प्रदेश हायकोर्टाने त्या निकालामध्ये नोंदवलेलं होतं। त्याबद्दल मी माननीय न्यायालयाचं त्या निकालाकडे लक्ष वेधलं आणि तो निकाल हा या प्रकरणाला लागू नाही असं सरकारी वकील महोदयांनी आर्ग्युमेंट केलं। आज दोन्ही पक्षांची युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर 21 तारखेला निकालासाठी साहेबांनी तारीख नेमलेली आहे। तुम्ही माननीय न्यायालयाकडे म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलंय, नेमकं काय सांगितलं तुम्ही न्यायालयाला? पूर्वी यांच्या विरुद्ध जी अटकेची कारवाई झालेली होती ती मंत्रालय ताब्यात घेण्याच्या आंदोलनाच्या संदर्भात झालेली होती। तो अटकेच्या कारवाईचा अर्ज हा बेकायदेशीर आहे असं म्हणून माननीय न्यायालयाने फेटाळलेला होता। त्यानंतर त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं। अन्नत्याग आंदोलन केल्यानंतर पूर्वी घोषणा केल्यानुसार 29 तारखेला मंत्रालय ताब्यात घेण्याच्या संदर्भात आम्ही सगळेजण मुंबईला गेलो होतो आणि तिथे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा झाली आणि त्या चर्चेबद्दल माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर आणि ट्विटर हँडलवर जे नमूद केलेल्या होत्या, ज्या पोस्ट टाकलेल्या होत्या त्याकडे मी माननीय न्यायालयाचं लक्ष वेधलं की आमचा हेतू हा आंदोलन करणे आंदोलन कशासाठी करतो आहोत तर शासनाचं लक्ष आमच्याकडे वेधल्या जावं हा आमचा मूळ हेतू आहे आणि शासनाने आमच्यासोबत बैठक लावली त्याच्यामुळे कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न त्यावेळी निर्माण झालेला नव्हता। त्यानंतर 7 डिसेंबर रोजी माननीय पीयूषजी गोयल यांच्या समक्ष जी बैठक झालेली होती त्याबद्दलचं फेसबुक अकाउंटला माननीय देवेंद्र फडणवीस महोदयांनी जे टाकलेलं होतं ती पोस्ट देखील मी माननीय न्यायालयाच्या समक्ष दाखल केली आणि आम्हाला या दोन्ही बैठकींच्या वेळी सरकारकडून असं आश्वासन देण्यात आलेलं होतं की आम्ही निर्धारित कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात काही ना काही पावलं उचलू, परंतु बराच काळ लोटून गेल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही, कोणतीही मदत जाहीर झाली नाही। त्यामुळे हे रेल्वे रोकोच्या आंदोलनाची घोषणा करावी लागली। हा घटनाक्रम मी माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला। त्यांनी फक्त मेधा पाटकर विरुद्ध मध्य प्रदेश सरकार या निकालाच्या बाबतच आपला युक्तिवाद मांडलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।